पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार जयकुमार गोरे भाऊंचा नामदार जयकुमार गोरे भाऊंचा जय श्रीराम जय भारतीय जनता पार्टीच्या गोंदवली गणाच्या उमेदवार अनिता रवींद्र तुपे आणि गोंदवली बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार सावित्रा चंद्रकांत शिलवंत या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गोंदवली बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात पार पडला। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा आशीर्वाद घेऊन भाजप उमेदवारांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात गोंदवले परिसरासह पंचक्रोशी व दहिवडी येथील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह व एकजुटीचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हात बळकट करण्यासाठी तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासात्मक योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पार्टीतर्फे गोंदवली गटातून एक मिनिट सावित्री चंद्रकांत शिलवंत ह्या उभ्या आहेत आणि गोंदवली पंचायत समितीला अनिता रवींद्र तुपे ह्या उभ्या आहेत। ह्या देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ह्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ह्या मान खटावमध्ये जे भाऊनी विकास केलेला आहे त्या विकासाला मत द्यायचं आहे। या मान खटावचा विकास करायचा असेल तर हे दोन्ही उमेदवार आपण निवडून आणायचे आहेत आणि भाऊंचे हात बळकट करायचे आहेत। भाऊंच्या वतीनं पिंपरीचे शिलवंत आहे आणि नरवणेच्या तुपेत आहे, या दोन्ही उभे आहेत। यांना भरघोस मताने निवडून देऊन भाऊंचे हात बळकट करावेत एवढीच माझी विनंती। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू झालेल्या आहेत, रणधमाळी सुरू झालेली आहे आणि जयाभाऊ यांनी जे दोन उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषद ला दिलेले आहेत, यांना मला एकच फक्त गोंदवलेकर व गोंदवलेकर पंचक्रोशीतील लोकांना सांगायचं आहे की हे मत त्या उमेदवाराला न देता आपण जयाभाऊंना देत आहे आणि जयाभाऊंचे हात बळकट करायचे आहेत। ते ग्रामविकास मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद हे आज त्यांच्या ताब्यात पाहिजे आहे, तर आपल्या जिल्ह्याचा व आपल्या गावाचा गावोगावी विकास होणार आहे। तरी सर्वांनी बाकी राजकारण न आणता भाऊंना बळकट करण्यासाठी भाजप चिन्ह बळकट करण्यासाठी सर्वांनी या दोन उमेदवारांना निवडून द्यायचं आहे, हेच मी हात जोडून आपणाला मी सांगू इच्छितो की सावित्रा चंद्रकांत शिलवंत आणि अनिता रवींद्र तुपे या दोन उमेदवार आहेत आणि यांना नरवणे आणि नरवणे परिसर तसेच गोंदवले आणि गोंदवले परिसर, पळशी आणि पळशी सर्व परिसर या भागातून कार्यकर्ते सर्व सतर्क आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत आहेत। तरी या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा आहे आणि याला बहुमताने विजय करतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन आज गोंदवलेमध्ये भारतीय जनता पार्टीची दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि प्रचाराला सुरुवात झाली। तर आपल्या भाजप पार्टीचे जे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत, जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून जे दोन्ही उमेदवार आज काम करणार आहेत, त्या सर्वांचा प्रचार जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे। तरी आमच्या गावातर्फे सर्व ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांनी मोठ्या मतधिक्याने दोन्ही उमेदवारांना आपण निवडून देणार आहोत आणि सर्व ग्रामस्थांना, गावातील पंचक्रोशीतील सर्वांना माझी विनंती आहे, कामाच्या माणसाला निवडून द्या। जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून पाण्याचं काम मोठ्या प्रमाणात होते, विकासाचं काम मोठ्या प्रमाणात होते, तर विकासाला मत दिलं पाहिजे आणि हा विकास भाजपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होतोय। तर सर्वांनी हेच गोंदवले गटाचे उमेदवार आणि गोंदवले गणाचे उमेदवार, गोंदवले गटाचे शिलवंत मॅडम आणि गोंदवले गणाच्या तुपे मॅडम भाऊंनी दोन्ही विश्वासू कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे।
त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळच्या पुढचं बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे. आणि मान तालुका आज जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणूक मान तालुक्यातील जनतेला आमची एक नम्र विनंती आहे की मान तालुक्यात चाललेले सर्व विकास कामे हे अखंडपणे असेच चालू राहण्यासाठी आपण मान तालुक्यातील जनतेने कमळ या चिन्हावर मतदान करून या शिलवंत मॅडम व तुपे मॅडम यांच्या बरोबर मान तालुक्यातील सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हावर मतदान करून आमदार जयकुमार गोरेभाऊ यांचे हात बळकट करावा व